आपण एका क्षणासाठी कल्पना करूया एका अशा बॉसची जो ऑफिसमध्ये येतो पण कुणालाही ऑर्डर्स देत नाही आणि कधीही कोणावर ओरडत नाही. हां. म्हणजे प्रत्येक छोट्या गोष्टीवर तो असं मायक्रो मॅनेजमेंट करत नाही, पण तरीही त्याची टीम सर्वात जास्त प्रोडक्टिव्ह असते. आजच्या या हसल कल्चरमध्ये हे पूर्णपणे अशक्यच वाटतं नाही का? हो ना. सततच्या धावपळीच्या जगात हे चित्र एकदम काल्पनिक वाटू शकतं. कारण आपण अशा एका मानसिकतेत वाढलो आहोत जिथे आपल्याला शिकवलं जातं की काहीही साध्य करण्यासाठी कठोर संघर्ष करावाच लागतो. प्रत्येक गोष्ट आपल्या नियंत्रणात असावी लागते. अगदी बरोबर. आपण नेहमीच असं समजतो की कष्ट केल्याशिवाय काहीच मिळत नाही. हो, पण जर हे खरं नसेल तर? म्हणजे जर यश आणि शांतता मिळवण्याचा मार्ग जास्त प्रयत्न करण्याऐवजी कमी प्रयत्न करण्यात दडलेला असेल तर? आजच्या या सखोल चर्चेत आपण याच एका अत्यंत वेगळ्या आणि खरं तर विचार करायला लावणाऱ्या दृष्टिकोनाचं विश्लेषण करणार आहोत. हां, खरोखरच एक असा विचार आहे जो आपल्या रोजच्या जगण्याच्या पद्धतीला थेट आव्हान देतो. आजच्या आपल्या या चर्चेचा मुख्य आधार आहे द ताओ ते चिंग गाईड टू नॅचरल लिव्हिंग यावरील सखोल नोंदी आणि सोबतच लाओ त्झू यांचं 2500 वर्षांपूर्वीचं प्राचीन तत्वज्ञान सांगणारं पुस्तक ताओ ते चिंग. बघा, या साहित्याचा मुख्य उद्देश कोणताही शॉर्टकट सांगणं हा नाहीये बरं का. बरोबर. या ग्रंथाचा उद्देश मानवी जीवनातील जी अनावश्यक गुंतागुंत आहे ती मुळापासून सोडवणं हा आहे. हे पुस्तक आपल्याला स्पष्ट करतं की जीवन मुळातच एक सोपी आणि प्रवाही प्रक्रिया असू शकते. पण आपण ती कठीण करतो. अगदी तेच. आपण आपल्या अवास्तव अपेक्षा आणि नियंत्रणाच्या हव्यासापोटी ती स्वतःहून कठीण करून ठेवतो. आज आपण या नोंदींमधनं हे समजून घेणार आहोत की निसर्गाच्या प्रवाहाशी एकरूप होऊन गोष्टींवर कोणतीही जबरदस्ती न करता आपण आपली कामं कशी पूर्ण करू शकतो. हे ऐकायला खूपच कुतूहल निर्माण करणारं आहे, कारण आपण नेहमी ऐकतो की यश मिळवण्यासाठी गोष्टी घडवून आणाव्या लागतात. पण मूळ स्रोतातील नोंदी वाचताना माझ्या असं लक्षात आलं की या तत्वज्ञानाचा पाया एका वेगळ्याच संकल्पनेवर उभा आहे. ताओ. हो, ती संकल्पना म्हणजे ताओ. नोंदींमध्ये ताओचा अर्थ मार्ग किंवा निसर्गाचा मूळ प्रवाह असा स्पष्ट केला आहे. यात एक अतिशय प्रगल्भ विचार दिलाय, तो म्हणजे निसर्ग कधीच घाई करत नाही, तरीही सर्व कामे पूर्ण होतात. क्या बात आहे, खूपच सुंदर वाक्य आहे. हो ना. जेव्हा मी हा विचार वाचत होते तेव्हा मला लगेच ट्रॅफिक जॅमचं उदाहरण आठवलं. ट्रॅफिक जॅम. कसं काय? म्हणजे बघा, रोजच्या जीवनात जेव्हा आपण मोठ्या ट्रॅफिकमध्ये अडकतो तेव्हा आपल्या आजूबाजूला अशी अनेक लोकं असतात जी सतत हॉर्न वाजवतात, रागाने स्टिअरिंग व्हीलवर हात मारतात. हो, आणि प्रत्येक इंचभर जागेसाठी सतत लेन बदलण्याची धडपड करत असतात. अगदी. मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिलं तर आपल्या मेंदूला असं वाटत असतं की आपण काहीतरी शारीरिक हालचाल केली तर आपण पुढे जात आहोत. पण या सगळ्या धडपडीचा खरोखरच काही उपयोग होतो का? मुळीच नाही. उलट आपण स्वतःचाच मनस्ताप वाढवतो. बरोबर. या उलट जो माणूस प्रवाहाच्या गतीचा स्वीकार करतो, शांतपणे आपल्या लेनमध्ये राहतो, तो गाडी पुढे सरकण्याची वाट पाहतो. सतत लेन बदलून आपण ट्रॅफिकमधून बाहेर पडत नाही. त्या प्रवाहाचा एक भाग बनून राहिल्यानेच आपण अखेर आपल्या मुक्कामावर पोहोचतो. हो, ताओची मूळ संकल्पना याच नैसर्गिक प्रवाहाशी जोडलेली आहे असं मला वाटतं. हे ट्रॅफिक जॅमचं उदाहरण मानवी मानसिकतेवर अचूक प्रकाश टाकतं. आपण ट्रॅफिकमध्ये का धडपडतो? कारण आपल्याला परिस्थितीवर नियंत्रण हवं असतं. कंट्रोल. हो, कंट्रोल. ताओ आपल्याला हेच समजावून सांगतं की मानवी दुःखाचं आणि तणावाचं सर्वात मोठं कारण म्हणजे ज्या गोष्टी आपल्या नियंत्रणात नाहीत त्यांना नियंत्रणात आणण्याचा आपला अट्टाहास. बापरे, हे खूपच खरंय. विश्वाचा एक नैसर्गिक प्रवाह आहे. जेव्हा आपण या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपण केवळ आपली ऊर्जा संपवतो. निसर्गाकडे बघा ना, झाडांची पानं एका विशिष्ट ऋतूतच गळतात. फळं त्यांच्या वेळेनुसारच पिकतात. अगदी. निसर्ग कोणत्याही गोष्टीसाठी जबरदस्ती करत नाही. ताओनुसार जगणं म्हणजे निष्क्रिय होणं नव्हे, तर परिस्थितीच्या नैसर्गिक गतीचा स्वीकार करून त्यासोबत चालणं. पण इथे ना एक अत्यंत व्यावहारिक अडचण उभी राहते. कोणती? जर आपण असं म्हटलं की आपल्याला फक्त प्रवाहाबरोबर जायचंय आणि परिस्थितीवर जबरदस्ती करायची नाही, तर मग प्रत्यक्ष जगातली कामं कशी पूर्ण होणार? हा अनेकांना पडणारा प्रश्न आहे. म्हणजे जर मी कॉर्पोरेट जगात काम करत असेन आणि माझ्यावर एखाद्या प्रोजेक्टची जबाबदारी असेल, तर मी फक्त प्रवाहावर विसंबून राहू शकत नाही ना.
जर मी स्वतःहून कोणतीही ॲक्शन घेतली नाही तर मी फक्त एका धबधब्यावरून खाली पडणाऱ्या लाकडासारखी होईन. मग अशा वेळी आपण कृती कशी करायची? हे एक अतिशय तार्किक प्रश्न विचारलात तुम्ही. आणि इथूनच या ग्रंथातील सर्वात गूढ आणि महत्वाची संकल्पना समोर येते. ती म्हणजे वू वेई. वू वे. हो, या शब्दाचा शब्दशः अर्थ प्रयत्नांविना कर्म किंवा काहीही न करता करणं असा होतो. हे ऐकायला पूर्णपणे विरोधाभासी वाटतंय. काहीही न करता कसं काय काम होणार? तेच तर. पण वू वे म्हणजे हातावर हात ठेवून बसणं किंवा अजिबात हालचाल न करणं असं अजिबात होत नाही. याचा खरा अर्थ असा आहे की कोणतीही कृती करताना त्यात अनावश्यक ताण, जबरदस्ती किंवा घाई नसावी. अच्छा, म्हणजे काम करायचं पण तणाव न घेता. हो, मूळ स्रोतामध्ये हे समजावून सांगण्यासाठी पाण्याचं रूपक वापरलंय. पाणी कसं अतिशय मऊ आणि प्रवाही असतं. त्याला स्वतःचा असा कोणताही कठीण आकार नसतो. ते ज्या भांड्यात जातं त्याचा आकार घेतं. बरोबर. पण जेव्हा हेच मऊ पाणी सातत्याने एखाद्या कठीण खडकावरून वाहतं तेव्हा काय होतं? ते त्या खडकालाही कापू शकतो. अरे वा, हो खरंय. ग्रंथातील नियम सांगतो की मऊपणा कठीणपणावर मात करतो. पाणी खडकाशी लढत नाही, ते फक्त आपला मार्ग शोधत राहतं. वू वेई म्हणजे जीवनातील अडथळ्यांशी डोकं न फोडता पाण्यासारखं लवचिक राहून स्वतःचा मार्ग काढणं. म्हणजे हे एक प्रकारे अत्यंत उच्च दर्जाचा स्मार्ट वर्कच आहे म्हणायचं. अगदी तसंच. पण पाण्याचं हे रूपक तत्वज्ञानाच्या पातळीवर खूप सुंदर वाटतं. म्हणजे मऊपणा कठीणपणावर मात करतो हे वाचायला छान आहे. पण प्रत्यक्ष आधुनिक जगात जर कोणी वू वेई आचरणात आणण्याचा प्रयत्न केला तर तो कसा दिसेल? तुमचा प्रश्न मला समजला. कारण मी आज कोणतीही जबरदस्ती करणार नाही, गोष्टी नैसर्गिकपणे होऊ देईन, असं जर कोणी म्हटलं तर अनेकांनाही निव्वळ आळशीपणा किंवा काम पुढे ढकलण्याचं म्हणजे प्रोक्रॅस्टिनेशनचं एक छानसं कारण वाटू शकतं. नक्कीच हा समज होऊ शकतो. मग आळशी माणूस आणि वू वेई आचरणात आणणारा माणूस यांच्यात बाहेरून पाहताना काय फरक दिसेल? पुढे ढकलणं हे सहसा भीती, चिंता किंवा जबाबदारी टाळण्याच्या मानसिकतेतून येतं. तिथे ताण असतो. हो, जेव्हा आपण प्रोक्रॅस्टिनेट करतो तेव्हा आपलं मन अस्वस्थ असतं. या उलट वू वेई हा आळशीपणा नाही, तर ती एक अत्यंत सजग अवस्था आहे. सजग अवस्था म्हणजे कसं? एका शिकाऱ्याचं उदाहरण घेऊया आपण. जेव्हा एक कुशल शिकारी जंगलात सावज पकडण्यासाठी तासनतास एका जागी शांत बसतो तेव्हा तो आळशी नसतो. तो अतिशय बारकाईने परिस्थितीचं निरीक्षण करत असतो. त्याचं पूर्ण लक्ष तिथे असतं. हो ना, तो अनावश्यक हालचाल करून आपली ऊर्जा वाया घालवत नाही किंवा सावजाला घाबरवत नाही. तो अत्यंत योग्य वेळेची आणि योग्य क्षणाची वाट पाहत असतो. आणि जेव्हा ती वेळ येते तेव्हा तो बाण सोडतो. अगदी बरोबर. आणि तो जो बाण सोडतो तो अत्यंत अचूक आणि सहज असतो. त्यात कोणतीही धडपड नसते. वू वेई म्हणजे परिस्थितीचं पूर्ण आकलन करणं आणि नेमक्या क्षणी अशी कृती करणं ज्यासाठी सर्वात कमी ऊर्जा लागेल पण सर्वाधिक परिणाम मिळेल. बापरे, हे खूपच स्पष्ट करणारं आहे. म्हणजे प्रोक्रॅस्टिनेशनमध्ये मानसिक गोंधळ असतो तर वू वेईमध्ये मानसिक स्पष्टता आणि संयम असतो. अगदी अचूक. आपण अनेकदा चुकीच्या वेळी चुकीच्या गोष्टींसाठी ऊर्जा खर्च करतो आणि मग थकून जातो. वू वेई आपल्याला आपली ऊर्जा राखून ठेवायला आणि योग्य वेळी ती वापरायला शिकवते. पण समजा मी पाण्यासारखं लवचिक राहण्याचं ठरवलं. मी अत्यंत संयमाने योग्य क्षणाची वाट पाहत आहे. पण तरीही माझ्या मार्गात एखादा मोठा खडक आलाच. म्हणजे एखादा संकट आलं तर? हो, म्हणजे जीवनात अचानक एखादं मोठं अपयश आलं, नोकरी गेली किंवा एखादी मोठी वैयक्तिक हानी झाली तर त्या धक्क्यातून कसं सावरायचं? अशा कठीण प्रसंगात जेव्हा आपण पूर्णपणे कोसळतो तेव्हा पाण्यासारखं मऊ राहणं अशक्य वाटतं. हे स्वाभाविक आहे. अशा वेळी हा नैसर्गिक प्रवाह आपल्याला कशी मदत करू शकतो? जेव्हा आपण अशा मोठ्या संकटांचा सामना करतो तेव्हा ताओमधील यिन आणि यांग हा निसर्गातील समतोलाचा नियम मदतीला येतो. यिन आणि यांग. हो, मानवी मेंदूची एक सवय असते. आपण नेहमी फक्त चांगल्या म्हणजे सकारात्मक गोष्टींचीच अपेक्षा करतो. आपण दुःखाला किंवा अपयशाला जीवनातील एक त्रुटी किंवा चूक मानतो. पण निसर्गाचा नियम काय सांगतो? की समतोल असायला हवा. अगदी. निसर्गाचा नियम सांगतो की जीवनात समतोल असणं अनिवार्य आहे. सुख आणि दुःख, यश आणि अपयश, प्रकाश आणि अंधार या गोष्टी एकमेकांच्या शत्रू नसून त्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्या एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत.
ताओ ते चीनमध्ये अतिशय ठळकपणे नमूद केलंय की अंधाराशिवाय प्रकाशाला अर्थ नाही. प्रकाश आणि अंधाराचा हा समतोल मला एका साध्या पण महत्वाच्या उदाहरणाशी जोडावासा वाटतो. आपण रोज वापरत असलेली बॅटरी घ्या. अच्छा. कोणत्याही बॅटरीमधून ऊर्जा निर्माण होण्यासाठी पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अशा दोन्ही टोकांची आवश्यकता असते. जर मी असा हट्ट धरला की मला फक्त पॉझिटिव्ह बाजूच हवी आहे, तर ती बॅटरी कामच करणार नाही. अरे वा, खूपच सुंदर आणि सोपं उदाहरण दिलं तुम्ही हे. हो ना, त्यातून कोणतीही ऊर्जा निर्माण होणार नाही. जीवनाचंही तसंच आहे. पण हे तत्वज्ञान प्रत्यक्ष अंमलात आणताना एक मोठी अडचण येते. कोणती अडचण? जेव्हा आपल्या आयुष्यात निगेटिव्ह बाजू प्रत्यक्षात येते, म्हणजे जेव्हा आपण दुःखात असतो, तेव्हा आपली पहिली प्रतिक्रिया ओव्हर रिॲक्ट करण्याची असते. आपण घाबरतो, रडतो, नैराश्यात जातो. ह्या जैविक प्रतिक्रियांना कसं रोखायचं? तो समतोल प्रत्यक्ष वागण्यात कसा आणायचा? हे खरे आहे की दुःख आल्यावर भावना उफाळून येणं ही एक नैसर्गिक जैविक प्रक्रिया आहे. ताओ आपल्याला रडण्यापासून किंवा दुःख व्यक्त करण्यापासून रोखत नाही बरं का. म्हणजे भावना दाबून ठेवायच्या नाहीत. अजिबात नाही. पण ओव्हर रिॲक्ट आपण तेव्हा करतो जेव्हा आपण त्या एका वाईट क्षणालाच आपलं संपूर्ण भविष्य मानून बसतो. आपल्याला वाटतं की आता इथून पुढे सर्व काही संपलं. हो, ती भीती खूप मोठी असते. यावर मात करण्याचा मार्ग म्हणजे स्वीकार आणि परिस्थितीचं तात्पुरतेपण समजून घेणं. निसर्गाकडे पहा. कडक उन्हाळ्यानंतर पावसाळा येतो आणि त्यानंतर पुन्हा हिवाळा. ऋतू बदलतात. उन्हाळा कितीही कडक असला तरी निसर्ग घाबरून जाऊन ओव्हर रिॲक्ट करत नाही, कारण निसर्गाला माहीत असतं की हे चक्र फिरणार आहे. बरोबर. जेव्हा आपण अपयश किंवा दुःख हे या मोठ्या चक्राचाच एक अपरिहार्य भाग आहे हे मनापासून स्वीकारतो, तेव्हा आपल्या मनावरील ताण कमी होतो. अपयश आलं म्हणून पूर्णपणे खचून जाणं किंवा यश मिळालं म्हणून गर्वाने फुगून जाणं, हे दोन्ही प्रकार म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन स्वतःचा तोल गमावणं आहे. समतोल राखणं म्हणजे प्रत्येक परिस्थिती तात्पुरती आहे हे ओळखून शांत राहणं. परिस्थितीचा स्वीकार करणं आणि तोल सांभाळणं हाच खरा मार्ग आहे तर. पण मला सांगा, जर हे इतकंच साधं आणि नैसर्गिक आहे की उन्हाळ्यानंतर पावसाळा येणारच आहे आणि सुखानंतर दुःख, तर मग मानवी स्वभाव ते सातत्याने का नाकारतो? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. आपण प्रत्येक वेळी दुःखापासून पळ का काढतो आणि सुखाला घट्ट पकडून का ठेवतो? मला वाटतं की यामागे आपला एक मोठा आंतरिक अडथळा आहे. तो अडथळा बाहेरचा नसून आपल्या आत दडलेला आहे. तो म्हणजे आपला अहंकार. हो, आपला अहंकार आणि स्वतःबद्दलच्या अवास्तव अपेक्षा. तुम्ही या समस्येच्या अगदी मुळावर बोट ठेवलंय. ताओ ते चिंगच्या नोंदींनुसार मानवी जीवनातील भौतिक गुंतागुंत ही या मीपणातून किंवा अहंकारातून निर्माण होते. उत्क्रांतीच्या सुरुवातीच्या काळात हा अहंकार माणसाला जगण्यासाठी उपयोगी पडला असेल. पण आजच्या आधुनिक आणि गुंतागुंतीच्या सामाजिक व्यवस्थेत तोच आपला सर्वात मोठा शत्रू बनला आहे. म्हणजे आपण सतत स्वतःला सिद्ध करण्याच्या मागे असतो. अगदी, मला हे मिळालंच पाहिजे, माझाच मुद्दा बरोबर आहे, लोक माझ्याबद्दल काय विचार करतील, ही सर्व वाक्य अहंकारातून जन्म घेतात. अहंकार आपल्याला प्रवाहाशी एकरूप होण्यापासून रोखतो, कारण अहंकाराला सतत स्वतःचं वेगळेपण सिद्ध करायचं असतं. हो, आणि त्यातच आपण अडकतो. या ग्रंथात एक अतिशय प्रसिद्ध आणि विचार करायला लावणारा विचार आहे बघा. ज्याला खरंच ज्ञान आहे तो बोलत नाही, आणि जो सतत बोलतो त्याला ज्ञान नसतं. ज्ञान आणि शांतता यांचा जवळचा संबंध आहे, आणि जिथे अहंकार असतो तिथे शांतता नसते. ज्याला खरंच ज्ञान आहे तो बोलत नाही. हा विचार आजच्या काळात खूपच आव्हानात्मक वाटतो मला. कसं काय? कारण आज आपण अशा एका आधुनिक आणि विशेषतः सोशल मीडिया संस्कृतीत जगत आहोत, जिथे सतत स्वतःला मार्केट करावं लागतं. आजकाल असं मानलं जातं की जो दिसेल तोच विकेल. हो, ते तर आहेच. तुम्हाला सतत स्वतःला सिद्ध करावं लागतं, जगाला ओरडून सांगावं लागतं की मी किती हुशार आहे किंवा माझं आयुष्य किती परिपूर्ण आहे. अशा जगात जर एखादी व्यक्ती ताओच्या तत्वानुसार शांत राहिली, स्वतःला सिद्ध करण्याच्या शर्यतीतून बाहेर पडली, तर ती मागे पडेल अशी भीती वाटणं स्वाभाविक आहे. आजच्या जगात शांत राहणं हे कमकुवतपणाचं लक्षण मानलं जात नाही का? हां, आजच्या जगाचा एक अत्यंत चुकीचा आणि वरवरचा समज आहे. सतत स्वतःला सिद्ध करण्याची आणि इतरांचं लक्ष वेधून घेण्याची गरज ही मुळातच आतल्या असुरक्षिततेतून निर्माण होते. म्हणजे इनसिक्युरिटी. हो, जेव्हा एखाद्या माणसाला स्वतःच्या क्षमतेवर आणि अस्तित्वावर पूर्ण विश्वास असतो, तेव्हा त्याला कोणाच्याही व्हॅलिडेशनची किंवा मान्यतेची गरज भासत नाही. खरंय. खरा आत्मविश्वास कधीही गोंधळ घालत नाही, तो शांत असतो.
जेव्हा आपण स्वतःला सिद्ध करण्याच्या या व्यर्थ शर्यतीतून बाहेर पडतो तेव्हा आपली प्रचंड मोठी मानसिक ऊर्जा वाचते. म्हणजे आपण उगाचच दमछाक करत असतो आपली. अगदी बरोबर. साधेपणा म्हणजे फक्त कमी वस्तू वापरणं नव्हे, तर आपण जे आहोत आणि आपण जगाला जे दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत यातील अंतर किंवा घर्षण कमी करणं. वा, हे खूपच सुंदर आहे. जेव्हा इच्छा आणि अपेक्षा कमी होतात तेव्हा अनावश्यक दुःख आपोआप नाहीसं होतं. साधे जीवन आणि शांत मन हे कमकुवतपणाचं नाही, तर एका अत्यंत प्रगल्भ मानसिक शक्तीचं लक्षण आहे. म्हणजे जो आतून रिकामा आहे तोच सर्वात जास्त आवाज करतो. हा विचार खूपच खोलवर परिणाम करणारा आहे. पण मला सांगा, या सर्व गोष्टींचा म्हणजेच प्रवाहाशी जोडले जाणं, अहंकार बाजूला ठेवणं, शांत राहणं, याचा थेट परिणाम फक्त आपल्या वैयक्तिक आयुष्यावर होत नाही ना? नाही, अजिबात नाही. आपण इतरांशी कसे वागतो यावरही होतो, विशेषतः जेव्हा आपण नेतृत्वाच्या भूमिकेत असतो. मग ते एका लहान कुटुंबाचं नेतृत्व असो किंवा एखादा मोठ्या कॉर्पोरेट टीमचं. ताओ आपल्याला नेतृत्वाविषयी काय शिकवतं? ताओ ते चिंग हे पुस्तक नेतृत्वाच्या संकल्पनेची पूर्णपणे पुनर्रचना करतं. सामान्यतः जगाला असं वाटतं की नेता तोच असतो जो कठोर असतो. जो लोकांवर कडक नियंत्रण ठेवतो? हो, आणि ज्याच्या आदेशाने सर्व कामं होतात. पण या ग्रंथाच्या नोंदवी अगदी वेगळं चित्र उभं करतात. ताओनुसार उत्तम नेता तो नाही जो सतत पुढे राहून मिरवतो, तर उत्तम नेता तो आहे जो शांतपणे मार्गदर्शन करतो. यातील एक अत्यंत सुंदर आणि क्रांतिकारी ओळ आहे बघा. उत्तम नेता तो असतो ज्याच्या अस्तित्वाशी लोकांना जाणीवही नसते. बापरे, अस्तित्वाची जाणीवही नसते? हो, नेतृत्व म्हणजे लोकांवर वर्चस्व गाजवणं नसून त्यांना त्यांच्या पूर्ण क्षमतेने विकसित होण्यासाठी एक सुरक्षित आणि प्रेरणादायी वातावरण निर्माण करून देणं आहे. बरोबर. जेव्हा एखादं मोठं आणि कठीण काम यशस्वीपणे पूर्ण होतं तेव्हा टीमला असं वाटलं पाहिजे की हे आम्ही स्वतः केलं आहे. खऱ्या नेत्याला त्या यशाचं श्रेय स्वतःकडे घेण्याची कोणतीही गरज वाटत नाही, कारण त्याने त्याचा अहंकार आधीच बाजूला ठेवलेला असतो. ज्याच्या अस्तित्वाची जाणीवही होत नाही असा नेता. हे कॉर्पोरेट जगातील त्या हिरो बॉसच्या संकल्पनेला पूर्णपणे छेद देणारे आहे. हे समजून घेण्यासाठी मला एका माळ्याचं उदाहरण अतिशय योग्य वाटतं. माळी म्हणजे बागेत काम करणारा? हो, एक माळी जेव्हा बागेत काम करतो तेव्हा तो स्वतःच्या हाताने रोपांना जोराने वर ओढून त्यांची वाढ करत नाही ना. तो पानांना पकडून मोठं करण्याचा प्रयत्न करत नाही. नक्कीच नाही. तसं केलं तर रोप तुटून जाईल. अगदी तेच. जर त्याने तसं केलं तर ते रोप मुळासकट उपटून येईल आणि नष्ट होईल. माळी फक्त त्या रोपाच्या आजूबाजूचं वातावरण नियंत्रित करतो. तो योग्य प्रमाणात खत पाणी देतो, मातीची मशागत करतो, आवश्यक तेवढंच ऊन मिळेल याची काळजी घेतो. आणि मग तो त्या रोपांना त्यांच्या नैसर्गिक गतीने आणि प्रवाहाने वाढू देतो. तो रोपांवर जबरदस्ती करत नाही, तर त्यांना वाढण्यासाठी पोषक परिस्थिती देतो. मला वाटतं की मॅनेजर किंवा लीडरची भूमिकाही या माळ्यासारखीच असावी. म्हणजे लोकांना मायक्रोमॅनेज करण्याऐवजी त्यांच्या आजूबाजूचं वातावरण मॅनेज करणं. अरे वाह! तुम्ही दिलेलं हे माळ्याचं रूपक ताओच्या वू वेई या नेतृत्वाच्या तत्वाला तंतोतंत लागू पडतं. माळी निसर्गाच्या प्रवाहाचा आदर करतो, तो जबरदस्ती करत नाही. तसंच माणसांचं आहे. जेव्हा एखादा मॅनेजर किंवा नेता आपल्या टीमवर अतिनियंत्रण लादतो, प्रत्येक छोट्या गोष्टीसाठी नियम बनवतो, तेव्हा तो त्या माणसांमधील नैसर्गिक सर्जनशीलता आणि विचार करण्याची क्षमता नष्ट करतो. हो, लोक केवळ आदेशाचं पालन करणारे रोबोट बनतात. पण जेव्हा तुम्ही त्यांना विश्वास देता, योग्य दिशा दाखवता आणि त्यांच्या कामात अनावश्यक ढवळाढवळ करत नाही, तेव्हा ते त्यांच्यातील सर्वोत्तम क्षमता बाहेर काढतात. ताओचं नेतृत्व हे बळावर नाही, तर विश्वासावर आणि समजूतदारपणावर आधारलेलं आहे. हे सर्व विचार खरोखरच डोळे उघडणारे आहेत. आजच्या या विश्लेषणातून आपण हे पाहिलं की लाओ त्सू यांचं हे प्राचीन तत्वज्ञान फक्त पुस्तकात वाचण्यासाठी नाही, तर ती आधुनिक काळात ताणतणावाशिवाय जगण्याची एक अत्यंत प्रगल्भ आणि व्यावहारिक कला आहे. आपण आता या चर्चेच्या अगदी शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत, तर या सर्व विस्तृत विश्लेषणाचा एक गोषवारा आपण कसा मांडू शकतो? नक्कीच. आपण आज ज्या महत्त्वाच्या सूत्रांवर चर्चा केली त्याचा सारांश असा आहे की ताओ ते चिंग आपल्याला शिकवतं की जीवनात काही साध्य करण्यासाठी सतत संघर्ष करण्याची किंवा स्वतःला विनाकारण थकवण्याची कोणतीही गरज नाही. आपल्याला निसर्गाच्या प्रवाहाबरोबर जाणं शिकायला हवं. वू वेईच्या माध्यमातून अनावश्यक धडपड थांबवून योग्य वेळी अचूक कृती करायला हवी.
आयुष्यातील सुख आणि दुःख या दोन्ही गोष्टींचं एक नैसर्गिक समतोल म्हणून स्वीकार करायला हवं. आणि अहंकार सोडायला हवा. अगदी. आपल्यातील अहंकार सोडून देऊन एक साधं आणि शांत जीवन जगायला हवं. जेव्हा आपण या निसर्गाच्या मूळ लयीशी एकरूप होतो, तेव्हा आपण पूर्वीपेक्षा जास्त प्रभावीपणे काम करू शकतो. आणि तेही कोणत्याही मानसिक तणावाशिवाय. प्रवाहाबरोबर जाणं आणि स्वतःमधील अहंकार शांत करणं हे तत्वज्ञान ऐकायला आणि समजून घ्यायला जेवढं सुंदर आहे, तेवढंच ते प्रत्यक्ष आचरणात आणण्यासाठी आपल्याला आपल्या आजवरच्या विचारसरणीत खूप मोठा आणि जाणीवपूर्वक बदल करावा लागेल. हो, हे एका रात्रीत होणारं काम नाहीये. आजच्या या सत्राच्या शेवटी मला एक विचार प्रकर्षाने जाणवतोय, जो आपल्या सुरुवातीच्या प्रश्नाशी जोडलेला आहे. आपण सुरुवातीला विचारलं होतं की आपलं जीवन इतकं गुंतागुंतीचं का वाटतं? आपण आधुनिक जगात नेहमी असा विचार करतो की आपले प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला जास्त कम्युनिकेशनची गरज आहे. आपल्याला सतत बोलावं लागतं, चर्चा कराव्या लागतात, लोकांना समजावून सांगावं लागतं. बरोबर. पण जो जाणतो तो बोलत नाही या आजच्या तत्वाचा विचार करता असं असू शकतं का की आपल्या आयुष्यातील गोंधळ आणि गुंतागुंत हा केवळ बाहेरच्या जगाचा किंवा परिस्थितीचा नसून तो आपल्याच मनातील अनावश्यक शब्दांचा, विचारांचा आणि नियंत्रणाच्या हव्यासाचा गोंधळ आहे? हां, खूपच खोल विचार आहे. नेहमी शब्दांनी प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करण्याऐवजी आपल्या सभोवतालीची आणि स्वतःच्या आतली शांतता ऐकायला शिकणं हेच कदाचित आपल्या सर्व गुंतागुंतीचं आणि प्रश्नांचं खरं उत्तर असू शकेल का? याच एका अत्यंत शांत आणि अंतर्मुख करणाऱ्या विचारासोबत आपण आजची ही सखोल चर्चा इथेच थांबूया. या विश्लेषणाच्या आधारे प्रत्येकाने स्वतःला हा प्रश्न नक्की विचारावा की मी माझ्या रोजच्या जीवनातील माझ्या विचारांमधील कोणती अनावश्यक गोष्ट आज सोडून देऊ शकतो आणि माझं जीवन थोडं अधिक नैसर्गिक आणि सोपं करू शकतो. विचार नक्की करा.